हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्र विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 7. अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा शान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. अहंमन्यता नसणे, दंभपणा नसणे, हिंसा न करणे, क्षमाशील असणे, सरळ स्वभाव असणे, गुरूंचा सन्मान ठेवणे, शुद्ध असणे, स्थिर स्वभाव असणे, आत्मप्रेरणेने आचरण करणे हे ज्ञान आहे. आणि या विरुद्ध जे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. श्लोक क्रमांक 7 ते श्लोक क्रमांक 11 सलग आहेत, परंतु समजून घेण्याच्या दृष्टीने आपण ते स्वतंत्रपणे पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 11 मध्ये शेवटचे वाक्य आहे, हे ज्ञान आहे आणि या विरुद्ध जे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. हे वाक्य सर्व श्लोकांना लागू आहे. थोडक्यात या श्लोकात भगवंत श्री ज्ञान म्हणजे काय ते सांगत आहेत. या 5 श्लोकांमध्ये भगवंत श्री ज्ञान म्हणजे काय ते सांगत आहेत. कोर्टात खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, असे एकाच अर्थाचे 2 परस्पर विरुद्ध शब्दात वदवून घेतात. तसेच येथेही ज्ञान म्हणजे काय ते सांगून त्याच्या विरुद्ध जे आहे त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. श्लोक क्रमांक 1 मध्ये ज्ञानी लोकांचा उल्लेख आलेला आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ जाणणे हे ज्ञान आहे असे म्हटले आहे. यास्तव ज्ञान म्हणजे काय ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. एका गोष्टीचा सहज उल्लेख करतो की ज्ञान हे नेहमीच पूर्ण शुद्ध असते. ज्ञानाला कसलाही दोष नसतो. परंतु ज्ञान घेणाऱ्याच्या इंद्रियामधून ज्ञान जेव्हा ग्रहण करून प्रकट होते तेव्हा ते त्या इंद्रियांच्या दोषांमुळे अशुद्ध असल्यासारखे भासते. जसे भोजन शुद्धच असते, परंतु इंद्रिये त्या भोजनाची आसक्ती ठेवतात आणि त्यामुळे आपल्याला भोजन दोषी असल्यासारखे भासते. एक अहंमन्यता नसणे. प्रत्येकाला मीपणा असतो. आपण म्हणजे काही विशेष आहोत असे प्रत्येकालाच वाटत असते. तो बुद्धीचे सांगतो अशी अवस्था आहे. खरे म्हणजे आपल्याला या विश्वातील काहीही समजत नाही असे ज्याला समजते तोच खरा ज्ञानी असतो. सर्व ज्ञान मिळवून एकच तात्पर्य निघते की आपण फारच क्षुल्लक आहोत. यास्तव नेहमी सत्संग करावा. 2 दंभपणा नसणे. दांभिक म्हणजे फसवेपणा करून आपला स्वार्थ साधणे, यासाठी दुसऱ्याची लुबाडणूक करणे, ढोंगीपणा करून भपकारा निर्माण करून दुसऱ्यावर छाप पाडून आपले हित जपणे. 3 हिंसा न करणे. काये वाचे मने कधीही कोणाची हत्या न करणे, कोणाला न दुखावणे, कोणाला यातना पीडा न देणे. यामध्ये स्वसंरक्षणासाठी, दुष्टांना शासन करण्यासाठी, देशाचे संरक्षण करण्यासाठी, अधर्माचे पारिपत्य करण्यासाठी या किंवा अशासाठी करावी लागणारी हिंसा वर्ज्य आहे. 4 क्षमाशील असणे. अवधानाने अनेक चुका होत असतात. अशा वेळी चूक सुधारण्यासाठी संधी देऊन कोणाला त्रास न देणे याला क्षमाशील वृत्ती असे म्हणतात. स्वतःत शासन करण्याची क्षमता असूनही क्षमाशील वृत्तीने समाजातील अज्ञानी लोकांना सावरून घेणे म्हणजे क्षमाशील वृत्ती असणे. 5 सरळ स्वभाव असणे. कोणाजवळ छक्के पंजे न करता सरळ सोट व्यवहार करावा. कुणाचाही गैरफायदा घेऊ नये. सदा विनम्र आचरण असावे.
6 गुरूंचा सन्मान ठेवणे. आपल्याला ज्यांनी विद्या शिकवली त्याचा मोबदला हिशोबाने कधीही चुकता होऊ शकत नाही. कारण विद्या ही अनमोल आहे. यावर एकच उपाय म्हणजे गुरुचरणी लीन होऊन गुरुची सेवा करणे. 7. शुद्ध असणे. शरीर स्वच्छ ठेवावे, काया शुद्ध ठेवावी, वाणी सभ्य आणि शुद्ध असावी, मनात नेहमीच शुद्ध विचार असावेत. आचरणाने हे साध्य करावे. सदाचरणाने 8. स्थिर स्वभाव असणे. चंचल आणि अस्थिर स्वभाव असू नये. यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या गोळा होतात आणि आपल्याला जीवनाचा आनंद लाभत नाही. यापेक्षा नेहमी शांत चित्ताने विचार करूनच आचरण करावे. 9. आत्मप्रेरणेने आचरण करणे. जीवात्म्याला नेहमीच अंतरात्मा सत्प्रेरणा देत असतो, परंतु आपण मनाच्या मनमानीने वागत असतो. यामुळे भोग निर्माण होऊन आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. तेव्हा ध्यान समाधी साध्य करावी आणि नेहमी आत्मप्रेरणेने आचरण करावे. वर नमूद केलेल्या 9 गोष्टी हे ज्ञान आहे आणि या विरुद्ध जे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. हरिओम.